नमस्कार मित्रांनो. आज एक मनोगत व्यक्त करावं वाटलं. मनोगत असं म्हणता येणार नाही, पण कारण विषय हा चित्रपट सृष्टीशी, हिंदी सिनेमाशी हा निगडित आहे. हिंदी सिनेमात म्हणता येणार नाही, पण साऊथ आपले दाक्षिणात्य सिनेमा असतील, मराठी सिनेमा असतील, बंगालमधला सिनेमा असतील, वगैरे वगैरे. हिंदी चित्रपटसृष्टीतील डबल रोल हा जो विषय आहे, अभिनेत्यांचा, अभिनेत्रींचा, यांनी केलेले डबल रोल, या विषयावर थोडस एक आपलं मनात आलं म्हणून बोलतोय. 70 ते 90च्या दशकामध्ये या डबल रोलचा खूप बोलबाला होता. म्हणजे ती अभिनेत्याचा एक मापदंड ठरावा, किंवा यांनी डबल रोल केला म्हणजे हा एक मोठा अभिनेता आहे, अभिनय सम्राट आहे, वगैरे वगैरे, असं काहीतरी त्यावेळेस हे होतं. म्हणजे ट्रेंड म्हणता येईल असा. दिलीप कुमार यांनी राम और श्याम केला, त्याच्यानंतर हेमावलीने सीता और गीता मध्ये डबल रोल केलेला आहे. श्रीदेवीने चालबाज या चित्रपटामध्ये डबल रोल केला. अमिताभ बच्चन यांनी द ग्रेट गॅम्बलर मध्ये डबल रोल केलेला आहे. म्हणजे अशी दिग्गज जे अभिनेते आहेत त्यांनी हा प्रयोग त्यांच्या सिनेमामध्ये केलाच केलाय त्या काळामध्ये. थोडा अलीकडचा काळ पाहिला 90च्या दशकामध्ये, तर गोविंदा चंकी पांडे यांचा आखे सिनेमा असो, किंवा सलमान खानचा जुडवा आहे, बडे मियां छोटे मियां, हा सुद्धा म्हणजे 90 ते 2000च्या दशकामध्ये तो सिनेमा आलेला होता. त्याच्यामध्ये डबल रोल आहे. आणि या सर्व चित्रपटांव्यतिरिक्त एक चित्रपट असा आहे जो गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला आहे. त्याच्यामध्ये संजय कुमार आणि देवन कर्मा यांनी डबल रोल केलेला आहे. त्याचं दिग्दर्शनही गुलजार यांनी केलेलं आहे. संगीतकार आर डी बर्मन होते, बरोबर दीप्ती नवल, मौसमी चटर्जी असे त्या काळातले जे उत्तम अभिनेत्री असे म्हणता येतील, असा त्यांचा सहभाग होता त्याच्यामध्ये. आणि हा गुलजार साहेबांचा जो सिनेमा होता तो अंगूर, शेक्सपियरचे जे नाटक कॉमेडी ऑफ एरर्स, त्याच्यावर तो आधारित होता. बाकीचे सुद्धा म्हणजे ते विषय तोच आलाच. म्हणजे बाकीचे सगळे सिनेमा त्याच्यावर अवलंबून होते, कॉमेडी ऑफ एरर्सवर. तेच कथानक थोडस आदलाबदल करून त्यांनी बाकीच्या निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी तो प्रयोग केलेला आहे. तो प्रयोग त्या काळात असं होतं की तो प्रयोग करणं म्हणजे असं गरजेचं झालं होतं हिंदी अभिनेत्यासाठी किंवा अभिनेत्रीसाठी. आपलं नाणं खणखणीत आहे हे दाखवण्यासाठी की आम्हाला अभिनयामध्ये आम्ही उच्च पदावर याच्यावर पोहोचलो, उच्च पातळीवर पोहोचलेलो आहोत. डबल रोल केला म्हणजे एक त्या अभिनेत्याची अभिनय क्षमता ही फार मोठी आहे असं एक हे होतं. आणि प्रेक्षकही त्यावेळेस भरभरून प्रतिसाद द्यायचे, त्याच्यावर चर्चा व्हायच्या, त्याच्यावर कोणी कोणाला खाल्लं, काय झालं, वगैरे वगैरे. या सर्व चित्रपटांनी बक्कळ पैसा कमवला, बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेले आहेत. हे सगळं तर डबल रोल बद्दल झालं. आता याच्यामध्ये 2 सिनेमे असे आहेत की एक दिलीप कुमार साहेबांचा आशिष सेन दिग्दर्शित चित्रपट बैराग, त्याच्यामध्ये दिलीप कुमार यांनी 3 रोल केलेले आहेत, 3. आणि त्याच्यानंतर महान हा अमिताभ बच्चन आणि मनमोहन देसाईंचं हे असलेलं, मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला महान सिनेमा, त्याच्यामध्ये सुद्धा 3 रोल केलेले आहेत. पण ह्या दोन्ही चित्रपटांना तसं पाहिलं तर प्रेक्षकांनी नाकारलं होतं, त्यांना ते चित्रपट आवडले नाही, वगैरे वगैरे. पण विषय असा होता की डबल रोल तर खूप गाजले. सीता और गीता म्हणा, राम और श्याम म्हणा, त्यानंतर किशन कन्हैया, अनिल कपूरचा, राकेश रोशन दिग्दर्शित. म्हणजे असं होतं की प्रत्येक जण येऊन आपला तो प्रयोग करणार आहे. करण अर्जुन मध्ये सुद्धा डबल रोल होते, परंतु त्याच्यामध्ये शाहरुख खान आणि राकेश रोशनचा, त्याच्यामध्ये तो पूर्वजन्माचा विषय होता. पण डबल रोल हा प्रकार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आहे डबल रोल. तर डबल रोलची महती म्हणजे मागच्या 5-1 वर्षात मी असा काही मोठा सिनेमा, 5 कशाला म्हणजे मोजू शकत नाही, पण बऱ्याच वर्षामध्ये मी असा काही सिनेमा बघितला नाही किंवा एक ट्रेंड चाललेला आहे. अर्थात आता मनोरंजनाची साधनं बदललेली आहे. त्या काळात रेडिओवर गाणे ऐकणे आणि टॉकीज मध्ये सिनेमा पाहणे याच्याशिवाय दुसरा पर्याय प्रेक्षकांना नव्हता मनोरंजनाचा. आणि एक नाट्यसृष्टी हे एक मोठं योगदान आहे मनोरंजन म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये. त्यावेळेस हे एवढेच त्यावेळेस आपल्याला मार्ग उपलब्ध होते मनोरंजनासाठी. आणि त्या काळामध्ये चर्चा व्हायची, 25-25 आठवडे सिनेमे चालायचे.
25 कशाला, वर्षानुवर्ष सिनेमा चालायचे. आता शोले सिनेमा नाही का, शोले सिनेमा 5-6 वर्षाचा चालला होता मुंबईला. आता तो कोणता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अजूनही तो चालूच आहे, म्हणजे एक 25-30 वर्षापासून चालूच आहे तो सिनेमा. ते त्यावेळेस असा ट्रेंड होता. आजच्या सारखं नाही की बघितला एक 2-3 महिने सिनेमा. आजकाल काय होतं की तुम्ही पाहता सिनेमा 2-3 महिने, एक महिनाभर सिनेमा राहतो, मोठ्या प्रमाणावर रिलीज होतो. 600-700च्या मल्टिप्लेक्स मध्ये हे होतं. त्यावेळेस सिंगल स्क्रीन होते मुख्य म्हणजे. आणि परत कसं की रिपीट ऑडियन्स मिळायचा त्यावेळेस. रिपीट म्हणजे दुसरं साधनच नव्हतं की तुम्ही मोबाईलवर बघा, किंवा मोबाईल तर नव्हतेच ना त्यावेळेस. मग काय होतं की मग तो सिनेमा अनेक वेळेस पाहिजे लोक. शोले विषय नाही काय की शोले किती वेळेस पाहिला, मी 25 वेळेस पाहिला, अमकं डमकं, म्हणजे असा हा सगळा प्रकार त्यावेळेस होता. ती तुम्ही विचारही करू शकणार नाही की त्या काळात काय परिस्थिती होती मनोरंजनाची. तुम्हाला जर का परत पाहायचं असेल तर तो परत त्याला दुसरा पर्याय नव्हता. तुम्हाला परत त्या सिनेमा थिएटरमध्ये जा, तो सिनेमा बघा आणि त्याचं मनोरंजन करून घ्या. आणि त्यावेळेची प्रेक्षकही म्हणजे भरभरून प्रतिसाद द्यायचे या सगळ्या गोष्टींना. दुसरा मार्गही नव्हता. आणि कलेचं एक मोठं म्हणजे त्यावेळेसचा सिनेमा जो होता तो त्याचं कथानक कसं म्हणजे एक संथ गतीनं म्हणजे पकडून धरणार होतं. आता कसं की टेक्निकली तुम्ही फार पुढे गेलेला आहात, झटकेपट आपलं इन्स्टंट ज्या गोष्टींचा आनंद घ्यायचा वगैरे वगैरे, असा प्रकार आहे. त्यावेळेस तसं नव्हतं. 1 वेळेस 2 वेळेस 25 वेळेस सिनेमा बघत राहायचे लोक, परत परत ते भेट द्यायचे, अभिनयाची तारीफ व्हायची. आणि खरोखरच अभिनय म्हणजे दिग्गज, मी सांगेन प्रत्येक दिग्गजांनी तो सिनेमा डबल रोल केलेला आहे. दिलीप कुमार पासून ते सलमान खान पर्यंत. आता म्हणजे नजीकच्या काळात तरी जुडवा सिनेमाला नजीकचा काळ म्हणताच येणार नाही, त्यालाही 15-20 वर्षाच्या वर झालेले आहेत. त्यामुळे हा म्हणजे प्रत्येक अभिनेता जो आहे तो करायचा, अभिनेता असो किंवा अभिनेत्री असो. आणि त्यावेळेस कसं एक दबदबा असायचा. श्रीदेवी, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, अनिल कपूर, ह्या अशा लोकांचा दबदबा असायचा. मग ते दबदबा म्हणले मग ते सिनेमा लॉन्च व्हायचा मोठ्या प्रमाणावर. ते त्यावेळेस स्क्रीन नावाचा एक पेपर होता, स्क्रीन मध्ये भरपूर मोठमोठ्या जाहिराती येणं वगैरे वगैरे, असा सगळा लवाजमा प्रीमियर व्हायचे. हे नट लोक, अभिनेते लोक सगळे त्या प्रीमियरला यायचे, त्याचा धुमधडाक्यात त्याचा शुभारंभ व्हायचा वगैरे वगैरे, अशी ही परिस्थिती होती. तर डबल रोल हा आजचा विषय होता. पण त्यातल्या त्यात गुलजार साहेबांचा अंगूर हा अत्यंत उजवा आणि कलात्मक दृष्ट्या उच्च पातळीचा सिनेमा मला तरी वैयक्तिकरित्या वाटतो. बाकीचे सिनेमे मनोरंजनासाठी आहेत, परंतु संजीव कुमारचा अभिनय, देवेन वर्माची कॉमेडी सायन्स म्हणता येईल त्याला. 2-3 गाणे होते मग ते चांगले होते. R.D. बर्मन यांची 2 हे मौसमी चटर्जी होती, दीप्ती नवल होती, ही कलात्मक 8 फिल्म्स त्यावेळेस एक हे निघालं होतं, ट्रेंड निघाला होता कलात्मक चित्रपटातील दीप्ती नवल. आणि मुख्य म्हणजे ते कथानक जे आहे ते शेक्सपियरच्या कथेवर, कॉमेडी ऑफ पिरियड्सवर हे होतं, आधारित होतं. आणि गुलजार साहेबांनी ते चित्रपटाच्या सुरुवातीला त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, म्हणजे शेक्सपियरचा फोटो टाकून त्यांनी असं सांगितलं की हा सिनेमा शेक्सपियरच्या कथानकावर अवलंबून आहे. आणि संजीव कुमारचा अभिनय म्हणजे त्यात काही वादच नाही, म्हणजे तो दुमत असायचं काही कारण नाही. संजीव कुमारचा देवेन वर्मा देखील पहिल्यापासूनच म्हणजे त्याचं अभिनयाच्या बाबतीत चांगला, म्हणजे त्याच्या बाबतीतही दुमत नाहीये. त्या सगळ्यांनी एक अभिनय केला होता, कथानक चांगलं मिळालं होतं, गुलजार साहेबांसारखा दिग्दर्शक होता, त्यामुळे त्या सिनेमाने एक अतिउच्च उंची गाठली होती. आता अजून म्हणजे विषय निघाला म्हणून सांगतोय, त्याच काळामध्ये ऋषिकेश मुखर्जी, पासू चॅटर्जी असे हे मोठमोठे दिग्दर्शक आले होते की त्यांनी गोलमाल सारखा सिनेमा, अमोल पालेकर जो मिडल क्लास म्हणजे सामान्य माणूस जो असतो त्याचं कॅरेक्टर अमोल पालेकरांनी केलं की ज्याला ग्लॅमर नाही वगैरे वगैरे. म्हणजे तो काळ कसा धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन असा ग्लॅमरस एक काळ होता. आजही ग्लॅमर आहे त्याच्यामध्ये, परंतु तरीही पडद्यावर सामान्य माणूस जगवणे हे अमोल पालेकर यांनी चित्रपटातून दाखवले. गोलमाल असो किंवा मग त्यांचा रंगबिरंगी असो, चितचोर असो, अतिशय साधा माणूस, छोटीशी बात असो, हे असे त्यावेळेस म्हणजे काय म्हणतात त्याला दिग्गज लोक होते. ऋषिकेश मुखर्जी असो, पासू चॅटर्जी असो, आणि मुख्य म्हणजे अमिताभ बच्चन यांनी ऋषिकेश मुखर्जी बरोबर त्या काळात सर्वात जास्त सिनेमा केलेले आहेत.
हे म्हणजे नवलाच आहे. म्हणजे तो अमिताभ बच्चन हे स्वतः ऍक्शन हिरो, अँग्री यंग मॅन म्हणून असं त्यांना आपण उपाधी दिलेली आहे. आणि खरोखर अँग्री मॅन म्हणूनच होते ते. पण त्यांनी ऋषिकेश मुखर्जी सारख्या जे म्हणजे शांत सिनेमा, ज्याला शांत म्हणजे मारधाड नसलेले सिनेमा त्यांनी निर्माण केलेले आहेत, त्यांच्यावर त्यांनी काम केलं. तर असा सगळा एक म्हणजे काळ बदललेला आहे, मनोरंजनाची साधने बदललेली आहेत, त्याच्यानंतर संकल्पना बदललेल्या आहेत. डबल रोल वगैरे आता बघणार कोण? म्हणजे मला तर हेच वाटतं, म्हणजे त्या बाबतीत म्हणजे ते कथानक कसं निर्माण होणार आहे आता, म्हणजे ज्या गोष्टी पण आता वेगळंच म्हणजे वातावरण बदललेलं आहे. समजा रिअलिस्टिक म्हणता येईल काही ठिकाणी, वास्तविक गोष्टींकडे लोक बघायला लागलेले आहेत. चित्रपटही वेगळ्या पद्धतीने निर्माण होतात. आणि असं काही नाही की पूर्वी कसा एका माणसाचा प्रभाव, एका अभिनेत्याचा प्रभाव असायचा. अमिताभ बच्चन म्हटले की 20-25 वर्ष होतेच. राजेश खन्ना म्हटले की त्यांचा 20-20 वर्ष प्रभाव असायचा. दिलीप कुमार असतील, राज कपूर असतील, देवानंद असतील, असा सगळा तो काळ. आणि आजचा काळ हा आज वेगळा आहे. म्हणजे 2-3 सिनेमा करून चित्रपट 100 कोटी 300 कोटीचा क्लब वगैरे, तो आता 1000 कोटीचा क्लब इथपर्यंत गेलेला आहे. काळानुसार सगळं बदलणार हे मान्य आहे. पण डबल रोल हा जो प्रकार आहे तो म्हणजे माझ्या पिढीच्या लोकांना तो आठवणीत राहण्यासारखा प्रभाव, आमच्यासारख्या लोकांवर तो प्रभाव पडायचा. तर हा विषय एक सहज मनात आलं म्हणून बोललो. माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, आणि काही सजेशन असतील तर सजेशन द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.